तर मंडळी मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। तर ह्या ठिकाणी मी ग्लोईंग स्किनसाठी ज्यूस बनवणार आहे। तर या ठिकाणी बीट घेतलेला आहे एक, त्यानंतर गाजर घेतलेला आहे अर्धच घेतलेला आहे, त्यानंतर आवळा एक घेतलेला आहे आणि आलं 1.5 इंच इतकं घेतलेलं आहे। सगळ्याचे आपण काप करून घेणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी गाजर घेतलं आहे। गाजराला सोलून घ्यायचं आहे। सोलून घेऊन त्याचे छान बारीक तुकडे करायचे आहेत। गाजर साल्ट काढून झालेलं आहे त्याचं। त्यानंतर आता बीटरूट म्हणजे बीटाचं पण आपण काय करूयात, वरतून साल्ट काढून घेऊयात। छान पूर्ण साल्ट काढून झालं की आपण त्याचेही बारीक तुकडे शेवटी करणार आहे। आता थंडी आहे तर थंडीमध्ये भरपूर सारे गाजर स्वस्त मिळतात, त्यासोबत बीटरूट म्हणजे बीट हे सुद्धा स्वस्त मिळतात। आवळे सुद्धा अवेलेबल असतात आणि 12ही महिने असणारे आलं हे आहे। तर सगळ्यांचा मस्त ज्यूस बनवायचा आहे। कसं ना, हेल्दी स्किनसाठी आणि शरीरासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायलाच पाहिजे। तर त्यामुळं आवर्जून ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर मी या चॅनलवरती अतिशय साध्या सिंपल कमी खर्चाच्या आणि घरगुतीच रेसिपी शेअर करत असते। जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा। आवडत्या व्यक्तींसोबत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका बरं का। अतिशय साध्या सिंपल कमी खर्चाच्या आणि अतिशय हेल्दी अशा रेसिपीज मी या चॅनलवरती अपलोड करत असते, ज्या कोणीही इझिली बनवू शकतं आणि तेही कमी खर्चात आणि कमी वेळामध्ये। तर अशा छान छान व्हिडिओसाठी आशा करते की तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घेताल, तरच तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील। तर या ठिकाणी आल्याचे बारीक काप करून झालेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी गाजर घेतलं आहे। गाजरसुद्धा बारीक काप करून साईडला केले आहेत। अर्धा तुकडा राहिला होता, तोही आपण इथं मस्त कापून घेणार आहे। छान बारीक पीसेसमध्ये कट करायचं आहे त्याला सुद्धा। छान बारीक पीसेस झाले, सगळ्यांचेच करून घ्यायचे आपल्याला। बारीक कापायचं आहे, त्यामुळं मिक्सरला जरी आपण हे लावलं तरी पण ते मस्त ग्राइंड झालं पाहिजे। या ठिकाणी गाजर कापून होत आलं आहे। त्यानंतर आता आपण या ठिकाणी बीटरूट म्हणजे बीट घेतला आहे, त्यालाही आपण कट करून घेणार आहे। बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊयात या ठिकाणी। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल आणि जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला नाही तर आवर्जून संध्याकाळी 7 वाजता यूट्यूबवरती आपल्या या चॅनलला सर्च करायला विसरू नका बरं का। या ठिकाणी रेसिपीमध्ये बीटरूट कट करून झालेला आहे। त्यानंतर आवळा घेतलेला आहे। आवळ्याला सुद्धा आपण छान कापून घेणार आहे। हा ज्यूस बनवण्यासाठी लागणारे जे घटक आहेत ते बाजारामध्ये, थंडी आहे त्यामुळं थंडीमध्ये अतिशय स्वस्त असतात। जवळजवळ गाजर हे 30 रुपये किलो आता मार्केटमध्ये आहे आणि 10 रुपयाचे जरी आपण बीटरूट घेतले तरीही बारीक साईजचं जर घेतले तर आपल्याला आठवडाभर ते चालतात, कारण एकच बीट आपण वापरतोय, कारण आपल्याला 1 ग्लास इतकाच ज्यूस बनवायचा आहे। आवळा हा 30 रुपयाचा पावशेर मिळाला होता मला। छोट्या साईजचे घेतले होते त्यामुळं बऱ्यापैकी 9 ते 10 आले होते मला। त्यानंतर आता या ठिकाणी रेसिपीमध्ये आवळासुद्धा कापून झालेला आहे। सगळे घटक आता आपण
मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहे. त्यापूर्वी काही मोठे मोठे पीसेस वाटत असतील तर ते घेऊन ते सुद्धा आपण फटाफट बारीक कापून घेणार आहे. छान पीसेस बारीक करून झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून पटकन आपण त्याला बारीक वाटून घेऊयात. तर या ठिकाणी गाजर घालून घेतलेलं आहे. गाजर छान बारीक कापलेलं घातलेलं आहे. पटकन वाटून घेता येईल त्याला. त्यासोबत या ठिकाणी आता पुढचा घटक घालणार आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी आवळा आहे. आवळा बारीक कापलेला पटकन घालून घेऊया. आवळ्यानंतर या ठिकाणी बीटरूट आहे, बीट आहे, तेही घालून घेतलं आहे. 1.5 इंच आलं आहे, ते पण घालून घेतलेलं आहे. मस्त मिक्सरला ह्याची बारीक प्युरी करायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण नंतरनं चाट मसाला घालणार आहे आणि पाणी घालणार आहे. वाटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. थोडं पाणी मी आधीच घातलं होतं, पण मिक्सरचं भांडं छोटं आहे, पाणी इतकं बसणार नाही, म्हणून ते पूर्ण बारीक वाटून घेतल्यानंतर मी त्यात पाणी मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपण हे आता गाळून घेणार आहे. नॉर्मल आपली गाळणी असते घरामध्ये, त्याने आपण गाळणार आहे. अतिशय कमी खर्चाच्या आणि उपयुक्त अशा, शरीरासाठी हेल्दी अशा रेसिपीज या ठिकाणी मी नेहमी अपलोड करत राहते. तर जाण्याआधी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब, फॉलो जरूर करा, कारण तुम्हाला अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त छान छान रेसिपीज किंवा अशा प्रकारचे जे ज्यूस आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील, अतिशय झटपट बनणारे. तर या ठिकाणी पटकन गाळून घ्यायचं आहे हे आपलं ज्यूस. त्यानंतर आपण याच्यामध्ये चाट मसाला ॲड करणार आहे. अतिशय भन्नाट चवीचे बनणारे हे ज्यूस तुम्ही घरी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि याचा रिझल्ट अतिशय छान आहे. खूप स्किन ग्लो करते आणि आवळ्याचे पण खूप सारे बेनिफिट्स आहेत, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तर तुम्ही एक आवळा रोज खाल्ला तर अतिशय हेल्दी आहे तो आपल्या शरीरासाठी. तो आपल्याला या ठिकाणी थंडीमध्ये तो खूप स्वस्त मिळतो, तर त्यामुळं थंडीमध्ये तरी कमीत कमी ही रेमेडी घरी झालीच पाहिजे. तर पटकन या ठिकाणी चाट मसाला घालून घेतलेला आहे. मिक्स करायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. हळुवारपणे छान मिक्स झालं की आपण त्याला सर्व करणार आहे. मस्त मिक्स या ठिकाणी झालेलं आहे. तर आता पटकन आपण ह्याला ग्लासमध्ये घेऊयात, सर्व करूयात. अतिशय भन्नाट असं हे ज्यूस बनून तयार आपलं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अप्रतिम सुंदर, अप्रतिम सुंदर. तर पटकन आता सर्व करूयात. तर सर्व करण्याआधी सुद्धा पुन्हा एकदा ढवळणार आहे. मस्त मिक्स केलं आहे. मिक्स केल्यानंतर ना चला तर मग आता सर्व करूयात. अतिशय छान कलर येतो आणि तितकंच ते अतिशय चविष्ट पण आहे. कलर बघा किती छान आलेला आहे. बघता क्षणी आपल्याला असं वाटेल की हां प्यायला पाहिजे, पिऊन तर बघायला पाहिजे. मस्त, खूप मस्त. पटकन बाकीचं पण आपण या ठिकाणी सर्व करून घेऊयात. ओ हो हो, मस्त, खूपच भारी. पिऊन दाखवते तुम्हाला पिऊन कसं झालं आहे. तर ही रेसिपी आठवडाभर करून बघा, कशी वाटते तुम्हाला. अप्रतिम मस्त अशी आहे. तर जाण्याआधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो आणि आवडत्या व्यक्तींना आणि मित्रपरिवाराला आपला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. तर भेटूयात एका अशाच छान हेल्दी अशा ज्यूससोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा भेटण्यासाठी आशा करते की तुम्ही सर्वांनी आपल्या या व्हिडिओला लाईक केला असेल आणि फॉलो आणि सबस्क्राईब केलं असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये.